हाय, मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आपण बघूया एव्हर यूथ वॉलनट स्क्रब कसं यूज करायचं। जे लोक नेहमी यूज करत असतील त्यांना त्याचे फायदे माहिती असतील आणि जे पहिल्यांदा यूज करत असतील त्यांना मी अजून सांगते की ते कशा प्रकारे यूज करायचं। काही वेगळ्या पद्धतीने जे नेहमी यूज करत असतील त्यांनासुद्धा मी वेगळ्या पद्धतीने या स्क्रब यूज करून दाखवणार आहे। ज्याने स्क्रब काय करतो आपल्या स्किनवरची डेड स्किन, व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्यासाठी मदत करत असते, म्हणून आपण स्क्रबचा यूज करत असतो। पण आज आपण त्यात काही वेगळ्या प्रकारचं स्क्रब करणार आहोत, त्यामुळे आपल्या स्किनवरचे डेड स्किन, व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड रिमूव्ह होत असतील, त्याच प्रकारे आपलं सन टॅनसुद्धा रिमूव्ह होण्यास मदत होईल आणि जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात स्किनवर ते सुद्धा कमी करण्यास मदत होईल। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक करून द्या, करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक टमाटर घ्या आणि त्याला किसणीने क्रश करून घ्या, म्हणजे त्याची फाईन पेस्ट करून घ्या। आणि टमाटरची पेस्ट झाल्यानंतर आपल्याला ते स्क्रबसाठी यूज करून घ्यायची आहे। 1 ते 1.5 चम्मच टमाटरची पेस्ट आपल्याला लागेल स्क्रबिंग करण्यासाठी। चला आपण आपली क्रीम तयार करून घेऊया। टमाटरमध्ये व्हिटॅमिन सी असते, ते आपल्या स्किनवरची सन टॅन रिमूव्ह करण्यास मदत करत असते आणि छोटे मोठे प्रॉब्लेमसुद्धा कमी करण्यास मदत करत असते। टमाटर आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे। टमाटरची 1 ते 2 चम्मच पेस्ट घ्या आणि त्यानंतर त्यात घालायचं आहे आपल्याला एव्हर यूथ वॉलनट स्क्रब। हे स्क्रब आपल्या स्किनवरची डेड स्किन, व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्यास मदत करत असते। मी 15 रुपयाचं पाऊच आणलेला आहे। हे मोठी ट्यूबसुद्धा अवेलेबल मिळत असते, पण मी 15 रुपयाचं पाऊच आणलेला आहे। ते 15 रुपयात कोणतेही कॉस्मेटिक स्टोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल मिळेल। यात 2दा स्क्रब होईल असं स्क्रब असते, आपण यातलं 2दा करू शकतो। चला आता यात घालायचं आहे आपल्याला रोज वॉटर 1-1.5 चम्मच रोज वॉटर त्यात तुम्ही घ्या आणि हे तिन्ही छानपैकी मिक्स करून घ्या। मिक्स झाल्यानंतर ते आपल्या स्किनवर यूज करण्यासाठी तयार झालेलं आहे। चला आता आपण आपल्याला स्क्रब करून घेऊया। स्क्रब करण्याची सर्वात महत्त्वाची स्टेप असते, आपण कोणतंही स्किन केअर जरी करत असलो तर सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप असते आपला फेस वॉश करून घेणं। तुम्ही आपल्या आवडत्या फेस वॉश करून घ्या। मी फेस वॉश करून आलेली होती। चला आता आपण आपल्या स्किनवर स्क्रब करून घेऊया। पूर्ण क्रीम घ्या आणि आपल्या स्किनवर पहिले अप्लाय करून घ्या छानपैकी। इकडे पूर्ण स्किनवर लावून घ्या आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप छानपैकी स्क्रब करून घ्या। 10 मिनिट तरी तुम्हाला स्क्रब करून घ्यावं लागेल। ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ज्यांना स्क्रबिंग सूट होत नसेल त्यांनी जास्त वेळ स्क्रब करू नये आणि ज्यांना स्क्रबिंग सूट होत नसेल त्यांनी तर करूच नये। आणि जर तुम्हाला स्क्रब सूट होत असेल तर 10 मिनिट छानपैकी मसाज करून घ्या, कारण यात टमाटरसुद्धा आहे, त्यामुळे आपल्या स्किनवर खूप सारे फायदे टमाटर देत असतो। मी ज्या प्रकारे जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहे नाकाजवळ वरती छानपैकी मसाज करून घ्या। ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी स्क्रब करू नये आणि ज्यांच्या स्किनवर सूट होत नाही त्यांनीसुद्धा स्क्रब करू नका। आणि ज्या प्रकारे तुम्ही 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा स्क्रब करत असाल तर मी सांगितले प्रकारे तुम्ही स्क्रब करून बघा आणि त्याचे फायदे तुम्ही बघू शकता। टमाटरमुळे आपल्या स्किनवर भरपूर काही फायदे होत असतात, म्हणून जेव्हाही तुम्ही स्क्रब करत असता 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जर तुम्ही स्क्रब करत असाल तर तुम्ही टमाटर घालून स्क्रब करून बघा, तुमच्या स्किनवरती खूप छान इफेक्ट दिसेल। ह्या प्रकारे स्टेप बाय स्टेप स्क्रब करा। डोळ्याजवळ, नाकाजवळ वगैरे जिथे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहे तिथे छानपैकी स्क्रब करून घ्या
आणि चीकवर वगैरे तुम्ही छानपैकी मसाज करून घ्या. मी सांगितल्याप्रकारे डोळ्यावर वगैरे छानपैकी मसाज करा आणि 10 मिनटं तुम्ही मसाज करू शकता ह्या क्रीमने. आणि एकदम हलक्या हाताने मसाज करा, जास्त जोर देऊन मसाज करू नका, कारण यात स्क्रब आहे. फक्त टमाटर नाही, स्क्रब जास्त जोराने मसाज करू शकत नाही. एकदम हलक्या हाताने मसाज करावी लागते. छानपैकी एकदम हलक्या हाताने आपल्या स्किनवरती मसाज करा. 10 मिनिट तुम्ही मसाज करा आणि आपला रिझल्ट बघा. माझी मसाज झालेली आहे आणि मी फेस वॉश करून आलेली आहे. साध्या आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचा आहे. थंड्या पाण्याने फेस वॉश करायचा आहे. फेस वॉश किंवा साबण यूज करायचा नाही आहे. साध्या आणि थंड्या पाण्याने तुम्ही फेस वॉश करा. ह्या प्रकारे तुम्हाला 10 मिनटं तरी स्क्रब करून घ्यायचं आहे. स्टेप जशा सांगितल्या तशा प्रकारे तुम्ही स्टेप करा आणि आपल्या स्किनवरती स्क्रब करून घ्या. स्क्रब करण्याचे फायदे: स्क्रब केल्यामुळे आपल्या स्किनवरची डेड स्किन, व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स रिमूव्ह होत असतात आणि टमाटरमुळे आपल्या स्किनवरची डेड स्किन रिमूव्ह होते. त्याचप्रकारे जो सनटॅन असते, जे उन्हाने पडलेला काळपटपणा असतो, तो सुद्धा आपल्या स्किनवरचा कमी करण्यास टमाटर मदत करत असते आणि स्किनवरची जे काही कोणती छोटी मोठी प्रॉब्लेम्स असते ते कमी करण्यास टमाटर मदत करत असते. म्हणून त्यासाठी आपण ह्या स्क्रबमध्ये टमाटर ॲड करून आपण आज स्क्रब केलेला आहे. खूप छान आहे. तुम्ही करून बघा. तुम्ही करून बघाल तर तुम्हाला समजेल की हे कसं आहे म्हणून. आणि भरपूर काही इफेक्टिव्ह आहे. छान रिझल्ट येत असते. म्हणून तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला स्वतःवरचा इफेक्ट स्वतः दिसेल. आणि पुन्हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.